सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आज मंगळवार संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये जे की खात्यामध्ये इथं आलेले आहे. काही जणांना 2500, काही जणांना 1500, तर काही जणांना इथं 3000 रुपये खात्यामध्ये इथं आलेले आहे. नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, तर आता या जिल्ह्यांमध्ये जे की मॅसेजसुद्धा सुटलेले आहेत. तर आता यामध्ये 3 योजनेचे पैसे, आज सर्वात मोठी बातमी आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना याचे जर पैसे तुम्हाला मिळालेले नसेल, श्रावण बाळाने दिव्यांग, तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज मंगळवारपासून जे की 2500 रुपये जे की खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता कोणाला मिळणार आहे, कोण यापासून वंचित राहणार आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. सर्वप्रथम जे की आजपासून इथं वाटप सुरू झालेलं आहे. काय झालेलं आहे? वाटप सुरू झालेलं आहे. तर सगळ्याच जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येत नाही. तुमचं SBIच्या खात्यामध्ये सर्वप्रथम पैसे इथं जमा केले जाते, जे की जनधन खात्यामध्ये. तर आजची अपडेट जे की इथं आलेली आहे. तर आता यामध्ये नांदेड, जळगाव, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, तर आता या जिल्ह्यांमध्ये किती रुपये जमा होत आहे? काही जणांच्या खात्यामध्ये 2500, काही जणांच्या खात्यामध्ये 1500, तर काही जणांच्या खात्यामध्ये इथं तब्बल 3000 रुपये. तर याप्रमाणे आता जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच तुम्ही तपासून घ्या. जे काही वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर आता कोणाला पैसे मिळणार नाहीत, तर हा सुद्धा महत्त्वाचा जे काही प्लस पॉईंट यामध्ये आहे. तर आता भरपूर शेतकऱ्यांचे नवीन योजना सुरू झालेल्या आहेत. ज्यांनी कोणी योजना बघितलेल्या नसेल तर लगेच बघा. तर आता बँक पासबुक आधार लिंक नाही, काय नाही, बँक पासबुक आधार लिंक नाही, यामुळे तुमचे पैसे थांबू शकते. त्यानंतर येते KYC. जर तुमची KYC अपूर्ण असेल तर तुम्ही यामध्ये अपात्र ठरू शकता, तुमचे पैसे थांबू शकते. त्यानंतर खाते जर तुमचे बंद असेल, इनॲक्टिव्ह असेल, तर अशांचे पैसे तर थांबणार आहे. वार्षिक उत्पन्न 21,000च्या वरती जर तुमचं वार्षिक उत्पन्न जर गेलं तर अशांचे पैसे तर बंद. त्यानंतर डुप्लिकेट लाभार्थी, काय आहे यामध्ये? डुप्लिकेट लाभार्थी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेला आहे दुसरे डॉक्युमेंट्स देऊन, तर अशांचे अर्ज इथं फेटाळलेले आहेत. तर आता अशा लोकांनी दुरुस्ती करायची आहे. काय करायची? दुरुस्ती. तर जवळच्या CSC सेंटरवर जाऊन सेतूवरती जाऊन चेंज करू शकता किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये चौकशी करू शकता. बँक पासबुक तुम्हाला इथं लागणार आहे. तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. ज्यांचं कोणाचं यादीमध्ये नाव नसेल तर लगेच तुम्ही यादीमध्ये नाव तपासा. आता ज्यांना कोणाला पैसे मिळत नसेल, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळाने दिव्यांगांचे, तर आता पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे? सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही ते तपासायचं आहे. तर आता तुमचं खातं आधार कार्डशी लिंक जे काही खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या बँक पासबुकला जर आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे ₹1 इथं मिळणार नाही. तर CSC किंवा तुम्ही पंचायत समिती जे की समाज कल्याण विभागामध्ये जाऊन तुम्ही तुमचं स्टेटस चेक करता येणार आहे. तर आता यानंतर येते KYC. तुमची KYC आहे की नाही चेक करा. यामध्ये आधार कार्ड तुमचं अपडेट नसेल तर आधार कार्ड अपडेट करून घ्या. दुसरं यामध्ये KYC. काय आहे? KYC. ज्यांची कोणाची KYC राहिली असेल तर अशाने KYC करा. मोबाईल नंबर आधार अपडेट आहे की नाही चेक करून घ्या. KYC जर तुम्ही केलेली नाही तर तुमचे पैसे तर थांबू शकते. त्यानंतर इथे आपलं खाते चालू आहे का? म्हणजे 6 महिने जर तुम्ही त्यामध्ये विड्रॉल केलेला नसेल, बँक एंट्री केलेली नसेल, जसेच्या तसं खातं आहे, तर असं तुमचं खातं इनॲक्टिव्ह होऊ शकते. तर त्यांना ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळाने दिव्यांगांच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा. तहसीलमध्ये, समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही यादी चेक करू शकता की तुमचं नाव त्यामधून वगळलं का. तर आता वार्षिक उत्पन्न, काय यामध्ये? वार्षिक उत्पन्न जर तुमची 21,000च्या वरती जर मर्यादा ओलांडलेली असेल तर अशांचे पैसे तर थांबू शकते. तर आता यामध्ये जी काही कोणी सरकारी नोकरी राहते तरी ते अर्ज करते, तर अशांना पैसे तर मिळणार नाही. पैसे आले नाही तर कुठे काय करायचं आहे? तर आता तुम्ही तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण विभागामध्ये संपर्क साधायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि जे काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे, जे की आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ या योजनेच्या अंतर्गत. तर आता किती दिवस पैसे इथं येण्यासाठी लागतात? तर यामध्ये सरासरी 7 ते 15 दिवस पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते. तर आता यामध्ये जे आहे जे काही अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना. जालना झाल्याच्या नंतर इथे आपलं कोल्हापूर,
त्यानंतर इथे आपलं लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी झाल्याच्या नंतर सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर जे इथे आपलं सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, तर आता काही जणांच्या खात्यामध्ये 1500, 2500 तर 3000पर्यंत जी काही रक्कम इथं खात्यामध्ये इथं येत आहे. तर आता यामध्ये तुम्ही लगेच तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आली की नाही. तर सध्या पैसे कोणाला येत आहेत. तर आता यामध्ये हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे की कोणाला सध्या पैसे इथं खात्यामध्ये येत आहे. ज्यांचं संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांगांच्या लाभार्थीच्या यादीमध्ये नाव आहे. तहसील समाज कल्याण विभागामध्ये ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत तर अशांची यादी इथं जाहीर झालेली आहे. यादीमध्ये नाव तपासून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं बँक पासबुक, आधार कार्ड लिंक आहे, सर्व बँक खाते ॲक्टिव्ह आहेत, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे तर येण्यास सुरुवात. तर मी पहिले सांगितलेलं होतं की ज्यांचं ॲक्टिव्ह आहे तर अशांना ज्यांनी KYC पूर्ण केलेली आहे, यामध्ये आधार कार्डची KYC, बँकची KYC, मोबाईल नंबर लिंक आहे, सर्व अपडेट आहे, तर अशांना पैसे इथं येत आहे. खालील लाभार्थ्यांना प्राधान्याने पैसे येतात. तर त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना म्हणजे विधवा महिला, अपंग व्यक्ती, आजारग्रस्त, निराधार व्यक्ती, कुटुंब जे की कामांना म्हणजे कोणताही काम त्यांच्याकडून होत नाही तर अशांना, गंभीर आजारग्रस्त कोणाला पैसे येत नाहीत. तर यामध्ये हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. यामध्ये आधार लिंक नाही, KYC अपूर्ण आहे, बँक खाते बंद आहे, वार्षिक उत्पन्न मर्यादा ओलांडलेली आहे, डुप्लिकेट डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, तर अशामुळे तुमचे पैसे थांबू शकते. तर आज मंगळवार, आजपासून पैसे खात्यामध्ये इथं काही जणांना 1500, 2500 तर 3000पर्यंतची जी काही रक्कम आहे ते लाभार्थ्यांना इथं मिळत आहे. लगेच तुम्ही चेक करा की तुमच्या खात्यामध्ये किती जमा झाले.